तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे केंद्र राज्य संबंध. राज्यशास्त्रामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आज आपल्याला पाहायचा आहे. आता आपण पाहिलेलंच आहे की आपण जी काही राज्य पद्धती स्वीकारलेली आहे, राज्यकारभाराची पद्धती संघराज्य पद्धत आहे की ज्याच्यामध्ये केंद्र स्तरावरती एक राज्यकारभार चालवणारी यंत्रणा असते आणि राज्य स्तरावरती एक राज्यकारभार करणारी यंत्रणा असते. म्हणजे अनेक राज्यासारखे घटक एकत्र मिळून एक संघ तयार झालेला आहे. आपला भारत हा एक काय आहे, राज्यांचा संघ आहे, ज्याच्यामध्ये 29 राज्य आहेत, बरोबर आहे. आणि ह्या राज्यांचा संघ तयार झालेला असा हा भारत आहे. आणि मग त्याच्यामुळं या सगळ्या राज्यांचा मिळून जो संघ बनतो त्या पातळीवरती एक यंत्रणा काम करते आणि प्रत्येक राज्याच्या पातळीवरती एक यंत्रणा कार्य करते. मग याच्यावरून आपल्या लक्षात काय येतं की आपल्या देशाचाच कारभार चालवताना दोन यंत्रणा हा कारभार चालवतात, केंद्र स्तरावरती आणि राज्य स्तरावरती. आता याच्यामध्ये पुन्हा कायदा करण्याचं काम कायदे मंडळ करतं. मग केंद्र स्तरावरती संसद आहे तर राज्य स्तरावरती राज्य विधिमंडळ आहे. तसंच कायदा व्यतिरिक्त इतर जे काही दैनंदिन कामकाज देशाचं चालतं, देशाबद्दलचे निर्णय घेतले जातात, ते कार्यकारी विभाग घेतो म्हणजे मंत्रिमंडळ. मग केंद्रावरती एक मंत्रिमंडळ असतं, पंतप्रधान आणि त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ असतं. तसंच प्रत्येक राज्यामध्येही मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं. म्हणजेच काय तर वेगवेगळी कार्य करणाऱ्या यंत्रणा या दोन स्तरावरती आपल्याला आढळून येतात, केंद्र आणि राज्य, कारण आपण संघराज्य पद्धत स्वीकारलेली आहे, बरोबर आहे. मग आता असं असल्यानंतर जर दोन यंत्रणा आपल्या देशासाठी काम करतात दोन पातळ्यावरती, तर त्यांना जे जे अधिकार आहेत त्यांच्यामध्ये विभागणी झालेली असली पाहिजे. मग आता तुमच्या घरातलंच उदाहरण घ्या. घरामध्ये जर समजा एकत्र कुटुंब असेल आणि त्याच्यामध्ये दोन व्यक्तीकडे घराचा कारभार चालवण्याची जबाबदारी दिलेली असेल, एक प्रमुख जो कोणी ज्येष्ठ असेल त्याच्याकडे असेल आणि आणखी एक मोठा भाऊ वगैरे असेल तर त्याच्याकडेही घराची जबाबदारी असेल. आता या दोन व्यक्तीकडे जेव्हा घराची जबाबदारी आहे तेव्हा त्या दोन व्यक्तीने कोणी काय करायचं हे निश्चित ठरलेलं असलं पाहिजे. जर कोणी काय करायचं हे निश्चित ठरलेलं नसेल तर मात्र मग गोंधळ होईल, वाद निर्माण होतील, बरोबर आहे. म्हणजे येणारा सगळा पैसा जो आहे तो कोणाकडे राहील, मग तो व्यक्ती कशा पद्धतीनं वाटेल, या बाबी ठरलेल्या असल्या पाहिजेत. हे झालं पैशाच्या बाबतीत. तसंच घरातल्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दल एखादा निर्णय घ्यायचा आहे, एखादा नियम बनवायचा आहे, काहीतरी कुटुंबामध्ये खरेदी करायची आहे, तर त्या बाबतीत ही कोण तो ठरवेल तर हे निश्चित झालेलं असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये तो घराचा कारभार व्यवस्थित चालेल, बरोबर आहे. मग आता तसंच आपल्या देशाचं हे आहे. आपल्या देशाचा कारभार देखील या दोन वेगवेगळ्या यंत्रणामार्फत चालतो. केंद्र स्तरावरची वेगळी यंत्रणा असते, राज्य स्तरावरची वेगळी यंत्रणा असते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कामाची विभागणी स्पष्टपणे झालेली असली पाहिजे. कायदा करण्याच्या बाबतीमध्ये केंद्र पातळीवर असणाऱ्या संसदेने कोणत्या बाबतीत कायदे करायचे, तसंच राज्याच्या पातळीवरती जे राज्य विधिमंडळ आहे, विधानसभा, विधान परिषद किंवा काही राज्यामध्ये फक्त विधानसभाच, तर त्या राज्य विधिमंडळाने कोणत्या बाबतीत कायदे करायचे हे ठरलेलं असलं पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की हे ठरलेलं नसेल तर राज्याने एक कायदा केलेला आहे, त्याच विषयावरती केंद्रानं किंवा संसदेने एक कायदा केलेला आहे, ते दोन्ही कायदे वेगवेगळी तरतूद सांगतात, मग सगळा गोंधळ निर्माण होतो, बरोबर आहे, वाद निर्माण होतो, बरोबर आहे. तसंच कार्यकारी अधिकारांच्या बाबतीतही आहे. म्हणजे केंद्र स्तरावरती जे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे त्यांनी कोणते निर्णय घ्यायचे, त्यांनी कोणता कार्यकारी अधिकार वापरायचा. तसंच राज्य स्तरावरती जे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे त्यांनी कोणते अधिकार वापरायचे हेही ठरलेलं असलं पाहिजे, बरोबर आहे. तसंच आर्थिक बाबतीतही आहे. आर्थिक बाब तर देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये देशासाठी सर्व कामकाज चालवण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आधी वेगवेगळ्या मार्गांनी गोळा केला जातो तिजोरीमध्ये. मग त्याच्यामध्ये कर वेगवेगळे लावले जातात, कराशिवाय इतर काही सरकारच्या मालकीचे उद्योगधंदे असतात, कर्ज उभारणी असते. अशा वेगवेगळ्या मार्गाने सरकार काय करत असतं, पैसा उभारत असतं, बरोबर आहे. आणि ही कामे दोन्ही पातळीवर चालतात. केंद्र सरकार ही केंद्राच्या पातळीवरती अशा पद्धतीनं पैसा उभारत असतं, राज्य सरकार ही राज्याच्या पातळीवरती अशा वेगवेगळ्या मार्गांनी पैसा उभारत असतं. आणि मग याच पैशातून पुन्हा ते कामे करतात. जनतेच्या विकासासाठी किंवा समाजाच्या विकासाची कामे असतात. त्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, वीज, जलसिंचन यासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी पैसा लागतो. तसंच सरकारी कर्मचारी असतात, त्यांचे पगार असतात, त्याच्यासाठी पैसे लागतात. आपली जी काही संरक्षण यंत्रणा आहे
सैन्य आहे वेगवेगळ्या प्रकारचं, त्यांच्यासाठी शस्त्र खरेदी असते किंवा त्या सैन्याचे पगार असतात, पेन्शन असतात, अशा वेगवेगळ्या कामासाठी देश चालवण्यासाठी मग हा पैसा खर्च केला जातो. मग केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यावरती हा पैसा गोळा करण्याचं काम आणि खर्च करण्याचं काम चालतं, बरोबर आहे. मग कोणी किती पैसा गोळा करायचा, कोणी कोणत्या मार्गाने पैसा गोळा करायचा हे निश्चित ठरलेलं असलं पाहिजे. तसंच पैसा खर्च करण्याच्या बाबतीत ही निश्चितता असली पाहिजे. म्हणजेच काय, या सगळ्या बाबीवरनं आपल्या लक्षात काय आलं की आपल्या देशामध्ये संघराज्य पद्धत स्वीकारल्यामुळे आपल्याकडे 2 पातळ्यावरती जो कारभार चालतो तो कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांच्यामध्ये कायदा करण्याच्या बाबतीत असेल किंवा मंत्रिमंडळाने वापरायचे अधिकार असतील किंवा आर्थिक बाबी असतील, यांच्यामध्ये स्पष्ट तरतूद असली पाहिजे. या तिन्ही बाबतीमध्ये अधिकारांची स्पष्टपणे केंद्र आणि राज्य या 2 पातळ्यावरती विभागणी झालेली असली पाहिजे, तरच देशाचा कारभार व्यवस्थित चालू शकतो. आणि याच सुस्पष्ट अशा विभागणीला, अधिकारांच्या विभागणीला आपण म्हणतो केंद्र आणि राज्याचे संबंध. लक्षात आलं. मग आता मी सांगितलं की 3 बाबतीमध्ये आपल्याला हे केंद्र राज्य संबंध अभ्यासायचे. एक म्हणजे कायदा करण्याच्या बाबतीत केंद्राच्या ठिकाणी असणारी जी संसद आहे ती आणि राज्याच्या पातळीवर असणारे राज्य विधिमंडळ, या दोघांमध्ये कायदा करण्याच्या बाबतीमध्ये असणाऱ्या अधिकारांची विभागणी कशी झालेली आहे हे आपल्याला पाहायचं. यालाच म्हणतो आपण कायदेविषयक संबंध, कायदेविषयक केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध. त्यानंतर केंद्र पातळीवर असणारं पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, राज्य पातळीवर असणारा मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशी झालेली आहे यालाच आपण म्हणतो कार्यकारी संबंध, केंद्र आणि राज्यातले कार्यकारी संबंध. हे आपल्याला पाहिजेत. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक संबंध. म्हणजे केंद्र आणि राज्य यांनी कोणते कर आकारायचे, त्या करांची विभागणी कशी होणार, त्यातून जो पैसा जमा होणार आहे तो केंद्र आणि राज्यांना कशा पद्धतीने वापरता येईल, त्यासाठी काही घटनात्मक संस्था आहे का, हे सगळं नियंत्रण करणारी. तर या सगळ्या आर्थिक बाबी आपल्याला किंवा या आर्थिक बाबींशी संबंधित असणारे अधिकार केंद्र आणि राज्यांमध्ये कशा पद्धतीने विभागलेले आहेत यालाच आपण म्हणतो आर्थिक संबंध, केंद्र राज्यातले आर्थिक संबंध. म्हणजे लक्षात आलं, कायदेविषयक केंद्र राज्य संबंध, कार्यकारी केंद्र राज्य संबंध आणि तिसरा आहे आर्थिक केंद्र राज्य संबंध. तर या 3 घटकामध्ये विभागून आपल्याला केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध पाहिजेत. थोडक्यात त्यांच्यामध्ये अधिकारांची जी विभागणी आहे, कामांची जी विभागणी आहे, जबाबदाऱ्यांची जी विभागणी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता या तिन्ही बाबतीमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की मी जे आता सांगितलं की या 3 विभागामध्ये आपल्याला केंद्र राज्याचे संबंध पाहिजेत. कोणते? कायदाविषयक, कार्यकारी आणि तिसरा आहे तो म्हणजे आर्थिक बाबी. याच्यामध्ये मी न्यायिक अधिकार असं कुठं म्हटलं का? नाही. कारण आपण पुन्हा मी आठवण करून देतो की आपल्या देशामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेची पद्धत कशी आहे? एकात्मिक आहे. ती काही केंद्र आणि राज्य यांच्यासाठी वेगवेगळी अशी नाही. एकाखाली एक अशी न्यायालयाची आपल्या देशामध्ये उतरंड आहे आणि ती उतरंड जी आहे ती केंद्र आणि राज्य या दोहोंसाठी एकत्रितपणे काम करते. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय हे फक्त केंद्रासाठी आहे किंवा उच्च न्यायालय फक्त राज्यासाठी आहे असं आपल्या देशामध्ये नाहीये. आपल्या देशामध्ये काय आहे? सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय दोघेही काय करतात? केंद्र आणि राज्य या दोघांच्याही कायद्यांची अंमलबजावणी करतात. याचा अर्थ काय? तर आपल्याकडे न्यायिक अधिकारांची विभागणी झालेली नाही. न्यायिक अधिकारांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संबंध अभ्यासण्याचा संबंध त्याच्यामुळे येत नाही. लक्षात आलं? फक्त आपल्याला कायदाविषयक, कार्यकारी आणि आर्थिक या 3 भागामध्येच आपल्याला केंद्र आणि राज्यांचे जे काही संबंध आहेत त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झाली ते पाहायचं आहे. आणि मग याबाबत आपण घटनेमध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. साधारणपणे हे तिन्ही घटक जे आहेत ते कलम 245 पासून, घटनेमध्ये कलम 245 पासून सुरू होतात ते साधारणपणे 300 कलम जे 300 आणि 300A आहे तिथपर्यंत हे 3 प्रकारचे केंद्र राज्यातले संबंध आहेत. लक्षात आलं? त्याच्यामध्ये 245 पासून ते 255 पर्यंत कायदेविषयक केंद्र राज्यातले संबंध आहेत. त्यानंतर 256 ते 263 पर्यंत कार्यकारी केंद्र राज्य संबंध आहेत आणि तिथून पुढे आर्थिक संबंध जे आहेत केंद्र राज्यातले ते त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत.
तर हे काय आहे, तर घटनेमध्ये हे केंद्र राज्य संबंध कुठे दिलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे. तर भाग 11 आणि भाग 12 यामध्ये हे काय आहेत, केंद्र राज्य संबंध दिलेले आहेत. त्यातले जे पहिले कायदाविषयक आणि कार्यकारी अधिकार आहेत ते भाग 11 मध्ये दिलेले आहेत आणि आर्थिक अधिकार जे आहेत किंवा आर्थिक केंद्र राज्य संबंध आहेत आर्थिक बाबीविषयी ते भाग 12 मध्ये दिलेले आहेत. लक्षात आलं. तर घटनेमध्ये हे कुठे दिलेले आहेत हे आपल्याला माहित पाहिजे, कारण परीक्षेमध्ये येताना आपल्याला बऱ्याचदा कलमावरती प्रश्न विचारले जातात. आपण आता जेव्हा हे पाहणार आहोत त्याच्यामध्ये महत्वाची कलम, त्या कलमामध्ये काय दिलेलं आहे हे आपण पाहणारच आहोत. तर ती महत्वाची कलम आपल्याला माहीत असली पाहिजेत, लक्षात असली पाहिजेत. आणि म्हणून मग कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला एखादा घटक आहे तर त्या घटकाची रेंज कलमाची माहीत असली ना तरी आपल्याला परीक्षेमध्ये अंदाज लावता येतो. म्हणजे राष्ट्रपतीसाठी कलम 52 पासून ते साधारणपणे 61 पर्यंत राष्ट्रपतीच्या तरतुदी आहेत, त्यानंतर 63 पासून उपराष्ट्रपती आहे. ही जी रेंज आहे आपल्याला ती जर माहीत असली तरी देखील आपल्याला योग्य पर्याय निवडताना परीक्षेमध्ये मदत होते. तसंच इथं मग केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत ही लक्षात ठेवायचं की 245 पासून सुरू होतात हे केंद्र राज्य संबंध, ते कलम 300A पर्यंत हे केंद्र राज्य संबंध आहेत. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आज केंद्र राज्य संबंध अभ्यासायचे आणि मी सांगितल्याप्रमाणे ते 3 विभागामध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा कायदेविषयक केंद्र राज्य संबंध, त्यानंतर कार्यकारी केंद्र राज्य संबंध आणि तिसरा म्हणजे आर्थिक बाबींच्या संबंधात जे केंद्र आणि राज्यामध्ये संबंध आहेत ते आपण पाहणार आहोत. लक्षात आलं. मग पहिला आपण घटक घेऊयात, तो म्हणजे कायदेविषयक केंद्र राज्य संबंध. आता पुन्हा बघा, कायद्याविषयक केंद्र राज्य संबंध मी मगाशीच सांगितलं कुठे दिलेत, कलम 245 पासून ते कलम 255 यामध्ये हे केंद्र राज्याचे संबंध दिलेले आहेत. आणि यामध्ये मग केंद्राची कायदा करण्याची व्याप्ती किती असेल, राज्याची कायदा करण्याची व्याप्ती किती असेल, केंद्र कोणत्या विषयावरती कायदा करू शकतं, राज्य कोणत्या विषयावरती कायदा करू शकतं, या बाबी दिलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने संबंध असतील या बाबी आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. आता हे पाहत असताना आपण 4 दृष्टिकोनातून आपण हे पाहणार आहोत. म्हणजे 4 बाबी आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. बरोबर आहे. कलम 245 पासून ते 255 आणि घटनेच्या इतर काही भागांमध्ये देखील या कायदाविषयक संबंधाच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. तर हे पाहत असताना आपण 4 बाबीमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करून अभ्यासणार आहोत. कोणकोणत्या ते 4 बाबी आहेत. एक आहे ते म्हणजे भौगोलिक क्षेत्राचा विस्तार. म्हणजे कायदा करण्याच्या बाबतीमध्ये केंद्र म्हणजेच केंद्र पातळीवरचं कायदेमंडळ म्हणजे संसद भारताच्या किती क्षेत्रासाठी कायदा करू शकते, म्हणजे भौगोलिक त्याचा विस्तार किती आहे, भौगोलिक क्षेत्र किती आहे की ज्या क्षेत्रासाठी संसद कायदा करू शकते. तर एखादं राज्य जे आहे ते कोणत्या भौगोलिक क्षेत्रासाठी कायदा करू शकतं याला आपण म्हणतो भौगोलिक विस्तार किंवा भौगोलिक क्षेत्रीय विस्तार. तो आपण पहिल्यांदा पाहणार. त्यानंतर कायदा करण्याच्या विषयांची विभागणी आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणत्या विषयावरती संसद कायदा करेल, कोणत्या विषयावरती राज्याचं विधिमंडळ कायदा करेल, या बाबी आपण त्यानंतर पाहणार आहोत. याला आपण म्हणूयात कायदा विषयांची विभागणी. बरोबर आहे. तिसरा घटक असणार आहे तो म्हणजे राज्याच्या वाट्याला जे काही कायदा करण्याचे विषय आलेले आहेत, म्हणजे ज्या विषयावरती राज्य कायदा करणार आहे त्या विषयावरती काही विशिष्ट परिस्थितीमध्ये केंद्राला अधिकार मिळतो. म्हणजे राज्य ज्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे की ज्या विषयावरती फक्त राज्य कायदा करेल असं आपण म्हटलेलं आहे, परंतु त्या विषयावरती देखील केंद्राला म्हणजेच संसदेला कायदा करता येतो, पण त्यासाठी विशिष्ट परिस्थिती असावी लागते. तर अशा 5 परिस्थिती आपल्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपल्याला यामध्ये अभ्यासायच्यात. त्याला आपण म्हणूयात राज्यसूचीतल्या विषयावरती विशिष्ट परिस्थितीमध्ये संसदेला कायदा करता येणं आणि त्या विशिष्ट परिस्थिती आपल्याला पाहिजेत यामध्ये. चौथा घटक आपण पाहणार आहोत यामध्ये की राज्यांचा जो कायदा करण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती केंद्रीय कार्यकारी विभागाचा म्हणजे मंत्रिमंडळाचा, केंद्र स्तरावरती जे मंत्रिमंडळ आहे आणि ते कार्यकारी विभाग आहे त्या कार्यकारी विभागाचा राज्याच्या कायदा करण्यावरती काही नियंत्रण आहेत, तर तीही आपण यामध्ये पाहणार आहोत. तर अशा या 4 घटकामध्ये आपण हे केंद्र राज्याचे कायदेविषयक संबंध पाहणार आहोत. मग त्यातला पहिला घटक आपण विचारात घेऊया, तो म्हणजे भौगोलिक क्षेत्रीय विस्तार. म्हणजे मी आता पुन्हा सांगतो की याच्यामध्ये काय आहे, तर संसद
भारताच्या कोणत्या क्षेत्रासाठी कायदा करते किंवा करू शकते आणि एखादं राज्य कोणत्या भौगोलिक क्षेत्रासाठी कायदा करू शकतो, ही जी काही व्याप्ती आहे यालाच आपण म्हणतो क्षेत्रीय व्याप्ती किंवा क्षेत्रीय विस्तार. कशाचा? त्या कायदे मंडळाचा कायदा करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराची क्षेत्रीय व्याप्ती याला आपण म्हणू शकतो. मग आपल्या घटनेमध्ये कलम 245 मध्ये ही क्षेत्रीय व्याप्ती देण्यात आलेली आहे. काय आहे ही व्याप्ती, क्षेत्रीय व्याप्ती? तर लक्षात घ्या की यामध्ये म्हटलेलं आहे की संसद पूर्ण देशासाठी किंवा देशातल्या विशिष्ट भागासाठी कायदा करू शकते. म्हणजे लक्षात आलं, संसदेचं जे काही कायदा करण्याचं भौगोलिक क्षेत्राचं मर्यादा आहे त्याला ते काय आहे, अख्ख्या भारतासाठी संसद कायदा करू शकते. केंद्र पातळीवरती जे कायदा मंडळ आहे ते संपूर्ण भारताच्या क्षेत्रासाठी किंवा त्यातल्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी कायदा करू शकते. बरोबर आहे. तर एखादं राज्य जे आहे त्या राज्याचं कायदे मंडळ म्हणजेच राज्याचं विधिमंडळ हे त्या राज्याच्या क्षेत्रापुरताच कायदा करू शकते किंवा त्या राज्यातल्या एखाद्या छोट्याशा भागासाठी कायदा करू शकते. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ जे आहे ते महाराष्ट्र राज्य अख्खच्या अख्खं महाराष्ट्र राज्यासाठी एखादा कायदा करू शकते किंवा महाराष्ट्र राज्यातल्या एखाद्या छोट्याशा भागासाठी म्हणजे पुणे जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा अशा एखाद्या जिल्ह्यासाठी, एखाद्या तालुक्यासाठी, एखाद्या गावासाठी, म्हणजेच काय तर महाराष्ट्र राज्य किंवा त्यातला एखादा भाग या एवढ्यापुरताच त्या राज्याच्या विधिमंडळाचा कायदा करण्याचा अधिकार मर्यादित आहे. लक्षात आलं. तर संसदेच्या बाबतीत मात्र संसदेला पूर्ण भारताच्या क्षेत्रासाठी किंवा भारतातल्या कोणत्याही भागासाठी कायदा करता येतो. म्हणजे आपल्या देशाचं भारताचं जे क्षेत्र आहे यामध्ये मग 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश या सगळ्यांचं मिळून जे काही क्षेत्र आहे त्या कोणत्याही क्षेत्रासाठी किंवा संपूर्ण क्षेत्रासाठी संसद कायदा करू शकते. लक्षात आलं. म्हणजेच काय, संसदेचं जे काही अधिकार क्षेत्र आहे, क्षेत्रीय अधिकार क्षेत्र, हे संपूर्ण भारत देश आहे. तर राज्याच्या विधिमंडळाचं अधिकार क्षेत्र जे आहे, क्षेत्रीय अधिकार क्षेत्र की ज्या क्षेत्रासाठी कायदा करू शकते, ते काय आहे, तेवढ्या राज्यापुरतं मर्यादित आहे. लक्षात आलं. आता या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, ती म्हणजे संसद भारताच्या बाहेरील क्षेत्रासाठी कायदा करू शकते का, हा प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे. कारण आपण पाहिलं की संसदेला पूर्ण भारताच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु संसद मग भारताच्या बाहेर कायदा करू शकते का, म्हणजे अमेरिकेमधल्या एखाद्या क्षेत्रासाठी कायदा करू शकते का? तर याचं उत्तर आहे हो. म्हणजे याच्यावरती काही मर्यादा आहेत. त्या म्हणजे काय तर संसद बाहेर देशामध्ये किंवा परकीय देशामध्ये, परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी कायदा करू शकते. म्हणजे जे भारताचे लोक परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा इतर कोणत्याही परकीय देशामध्ये राहतात त्या नागरिकांसाठी भारतीय संसद कायदा करू शकते. आणि हे कायदा साधारणपणे या भारतीय नागरिकांच्या संपत्ती किंवा मालमत्तेशी संबंधित असतात. लक्षात आलं. बाकी इतर बाबतीमध्ये आपल्याला परकीय क्षेत्रासंबंधी कायदा करता येत नाही. परंतु हा जो काही भारताचा नागरिक परदेशामध्ये राहतो तर त्याची संपत्ती, मालमत्ता या संबंधी संसदेला कायदा करता येतो. याला आपण भारतीय क्षेत्राबाहेर संसदेचा कायदा करण्याचा अधिकार असं म्हणतो. बरोबर आहे. आणि तो मर्यादित असतो. फक्त तो संपत्ती किंवा मालमत्ता तेही भारतीय नागरिकांची याबाबतच आपण तरतूद करू शकतो. लक्षात आलं. आणि हेही करताना आपण त्या देशामध्ये जो कायदा आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये जर तिथला कायदा असेल तर त्याला अधीन राहून आपल्याला तो कायदा करावा लागतो. बरोबर आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, संसद पूर्ण भारतासाठी किंवा भारतातल्या एखाद्या भागासाठी तर कायदा करूच शकते, परंतु भारताच्या बाहेर देखील जे भारतीय नागरिक राहतात त्यांची मालमत्ता, संपत्ती याबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर झालं. ओके. मग आता यानंतर आपल्याला एक छोटी गोष्ट पाहायची, ती म्हणजे आता आपण म्हटलं की संसदेला अख्ख्या भारतासाठी किंवा भारतातल्या एखाद्या भागासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. पण या संसदेच्या कायदा करण्याच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत, त्याच्यावरती काही बंधन आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये अशी काही क्षेत्र आहेत की ज्या बाबतीत किंवा ज्या क्षेत्रांसाठी संसदेला कायदा करता येत नाही किंवा संसदेने केलेला कायदा हा इतर एखाद्या अधिसत्तेला बदलता येतो. मग ती क्षेत्रे कोणती आहेत ते आता आपल्याला पाहायचंय. मग इथे लक्षात ठेवायचं ते म्हणजे बघा कोणकोणती क्षेत्र आहेत की ज्याबाबत
संसदेला कायदा करण्याचा जो अधिकार आहे त्यावरती थोडंसं बंधन येतं किंवा मर्यादा येते. लक्षात आलं? तर ती क्षेत्रे म्हणजे पहिलं आहे अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव हे जे 4 केंद्रशासित प्रदेश आहेत त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा त्या केंद्रशासित प्रदेशांसाठी कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना आहे. त्याला म्हटलेलं आहे राष्ट्रपती नियम. तर राष्ट्रपती जे आहेत ते या 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये शांतता, त्या प्रदेशाचं सुशासन आणि त्या प्रदेशाची प्रगती या 3 कारणासाठी तिथे नियम बनवू शकतात. थोडक्यात राष्ट्रपती तिथे कायदा तयार करू शकतात. म्हणजे खरं तर संसदेचं काम हे कायदा करण्याचं आहे, परंतु या 4 केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत तो अधिकार राष्ट्रपतींना आहे. लक्षात आलं? म्हणजेच काय तर या 4 केंद्रशासित प्रदेशांच्या बाबत तिथलं शासन व्यवस्थित चालावं, त्या केंद्रशासित प्रदेशाची प्रगती व्हावी आणि त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुव्यवस्था राहावी, शांतता राहावी या कारणासाठी राष्ट्रपती तिथे नियम बनवू शकतात. तिथे संसदेला कायदा करण्याचा अधिकार नाही. ही पहिलं मर्यादा किंवा हा पहिला घटक. बरोबर आहे? त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे आपल्या देशामध्ये अनुसूचित क्षेत्र आहेत. बरोबर आहे? त्याला आपण शेड्यूल्ड एरियाज म्हणतो. बरोबर आहे? तर अशी क्षेत्रे आपल्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये आहेत की ज्या भागामध्ये अनुसूचित क्षेत्रे म्हणून ती घोषित केलेली आहेत. तर अशा अनुसूचित क्षेत्रासाठी कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे, परंतु संसदेने केलेला कायदा बदलवून किंवा त्या कायद्यामध्ये थोडीशी सुधारणा करून किंवा संसदेचा कायदा पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार हा त्या राज्याच्या राज्यपालाला आहे. म्हणजे ते अनुसूचित क्षेत्र एखाद्या राज्यामध्ये येत असेल आणि त्या राज्याच्या राज्यपालाला मग हा अधिकार प्राप्त होतो की संसदेने केलेला कायदा जो आहे तो त्या अनुसूचित क्षेत्राला जसाच्या तसा लागू करायचा का त्याच्यामध्ये काही बदल करायचे का तो पूर्णपणे रद्दच करायचा, त्या अनुसूचित क्षेत्रापुरता तो अधिकार राज्यपालांना आहे. अनुसूचित क्षेत्र सोडून राज्याचा जो भाग आहे त्या बाबतीत राज्यपालाला असा अधिकार नाही. फक्त अनुसूचित क्षेत्र जो शेड्यूल्ड एरिया म्हणून जेवढा राज्यातला भाग, एखादा जिल्हा असेल, एखादा तालुका असेल, काही गावे असतील, तेवढ्याच क्षेत्राला तिथे आदिवासी लोक राहतात म्हणून किंवा मागास वर्गातले लोक राहतात म्हणून तो भाग अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलेला असतो, मागासलेला भाग. बरोबर आहे? आणि त्या क्षेत्रापुरताच राज्यपालाला हा संसदेचा कायदा रद्द करण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. हे लक्षात ठेवायचं. हा काय झाला? संसदेच्या कायदा करण्याच्या क्षेत्रीय अधिकार जो आहे त्याच्यावरती एक मर्यादाच झाली. लक्षात आली दुसरी मर्यादा. तिसरं आहे ते म्हणजे आदिवासी क्षेत्र. जसं अनुसूचित क्षेत्र असतात तशीच आपल्या देशामध्ये शेड्यूल्ड ट्राइब्स किंवा ट्रायबल एरियाज म्हणजेच आदिवासी क्षेत्र म्हणून देखील काही क्षेत्र घोषित केलेली आहेत. आणि आपल्या देशामध्ये 4 राज्यामध्ये ही क्षेत्र आहेत. आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि मेघालय या 4 राज्यामध्ये आदिवासी क्षेत्र आहेत. तिथले काही जिल्हे हे आदिवासी जिल्हे म्हणून घोषित केलेले आहेत. तर या आदिवासी क्षेत्रासंबंधी देखील संसदेला कायदा करण्याचा अधिकार नाही. त्या बाबतीमध्ये तिथलं राज्यपाल आणि आसामच्या बाबतीमध्ये आसाम सोडून इतर जे 3 राज्य आहेत मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या 3 राज्यांच्या बाबतीत तिथला राज्यपाल आणि आसामच्या बाबतीत राष्ट्रपती यांना तिथे संसदेने केलेला कायदा जो आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा तो कायदा त्या आदिवासी क्षेत्रासाठी लागू करताना तो बदलण्याचा, तो रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं, संसदेला पूर्ण भारतासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याच्यावरती हे 3 मर्यादा आहेत. पहिली मर्यादा म्हणजे 4 केंद्रशासित प्रदेश, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, तिसरं दादरा नगर हवेली, चौथं दमन आणि दीव या 4 केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रपतींना कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु 3 कारणासाठीच. कोणती? शांतता, त्या केंद्रशासित प्रदेशाचं सुशासन आणि त्या केंद्रशासित प्रदेशाची प्रगती या 3 कारणासाठीच राष्ट्रपती तो नियम बनवू शकतात. तिथे संसदेला नियम किंवा कायदा करण्याचा अधिकार नाही. ही पहिली मर्यादा. दुसरं आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित झालेली क्षेत्रे आहेत त्या क्षेत्रांच्या बाबतीमध्ये संसदेने केलेला कायदा त्या क्षेत्रांना लागू करताना तो बदलणं किंवा तो रद्द करणं हा अधिकार
त्या राज्याच्या राज्यपालाला आहे. ही दुसरी मर्यादा झाली संसदेचा कायदा करण्याच्या क्षेत्रीय अधिकारावरची. बरोबर आहे. तिसरी काय सांगितली? आदिवासी क्षेत्र. आपल्या देशामध्ये 4 राज्यामध्ये आदिवासी क्षेत्र आहेत. त्या 4 आदिवासी क्षेत्रांच्या बाबतीमध्ये देखील राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना अधिकार आहे. काय की संसदेने केलेला कायदा बदलणं किंवा तो रद्द करणं हे अधिकार त्या राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना आहेत, हे लक्षात ठेवायचं. मग आसाम राज्यामध्ये राज्यपालाला तो अधिकार आहे. मगाशी सांगताना थोडंसं उलट झालं. आसाम राज्य जे आहे त्याच्यामध्ये तिथल्या राज्यपालाला तो अधिकार आहे. संसदेने केलेला कायदा आसाम राज्यातल्या आदिवासी क्षेत्राला लागू करताना त्यामध्ये बदल करणं किंवा तो कायदा रद्द करणं हा अधिकार तिथल्या राज्यपालाला आहे. तर त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम ही जी 3 राज्य आहेत या राज्यांच्या बाबतीत राष्ट्रपतींना हा अधिकार आहे. संसदेने केलेला एखादा कायदा या राज्यामधल्या आदिवासी क्षेत्राला लागू करताना तो बदलणं किंवा तो रद्द करणं हा अधिकार राष्ट्रपतींना आहे. बरोबर आहे. तर हे थोडंसं करेक्शन करून घ्या. आसाममध्ये राज्यपालाला आहे आणि त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम या 3 राज्यामध्ये तो राष्ट्रपतींना आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? हे झालं क्षेत्रीय विस्ताराच्या बाबत. म्हणजे संसद आणि राज्याचं विधिमंडळ कायदा करतं ते किती कोणत्या क्षेत्रासाठी करू शकतं हे आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचंय ते म्हणजे कायदा करण्याच्या विषयांची विभागणी. म्हणजे कोणत्या विषयावरती संसद आणि कोणत्या विषयावरती राज्याचं विधिमंडळ कायदा करू शकतं. तर आपल्या कलम 247 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, ही विभागणी दिलेली आहे. आणि या विभागणीसाठी स्वतंत्र विषयांच्या अशा 3 याद्या आपल्या संविधानाच्या शेवटी जी परिशिष्टे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शेड्यूल्स म्हणतो, जी परिशिष्टे लावलेली आहेत त्यामध्ये 7व्या परिशिष्टामध्ये 3 याद्या किंवा त्याला आपण म्हणतो सूच्या, तर 3 याद्या किंवा 3 सूच्या दिलेल्या आहेत. आणि या 3 सूच्यामध्ये किंवा 3 याद्यामध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहेत. मग त्यातली एक सूची आहे तिला म्हटलेलं आहे संघ सूची किंवा केंद्र सूची. आणि त्या सूचीमध्ये जे जे विषय आहेत त्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला म्हणजे केंद्राला आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी सूची आहे ती आहे राज्य सूची. त्याच्यामध्ये जे जे विषय दिलेले आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त राज्य विधिमंडळाला आहे. आणि तिसरी एक सूची दिली तिचं नाव आहे समवर्ती सूची. आणि त्यामध्ये जे विषय आहेत त्यावरती कायदा करण्याचा अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळ या दोघांनाही आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या घटनेच्या 7व्या परिशिष्टात 3 सूच्या दिलेल्या आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आणि त्या सूच्यामध्ये विषयांची यादी दिलेली आहे. बरोबर आहे. आणि घटनेच्या कलम 246 मध्ये केंद्राला की म्हणजेच संसदेला कोणत्या सूचीतल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे? तर केंद्र सूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार आहे. तर राज्यांच्या विधिमंडळांना राज्य सूचीमध्ये दिलेल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार आहे. तर समवर्ती सूचीत दिलेल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळ या दोघांनाही आहे. हे कलम 246 मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे परिशिष्ट 7 मध्ये फक्त याद्या दिलेल्या आहेत आणि कोणत्या यादीवरती कोणाला अधिकार आहे हे कलम 246 मध्ये दिलेलं आहे. तर लक्षात आलं. अशा पद्धतीनं आपल्या घटनेमध्ये कायदा करण्याच्या विषयांची विभागणी झालेली आहे. मग त्या सूच्यांमध्ये साधारणपणे किती विषय आहेत, कोणते महत्त्वाचे विषय आहेत हे आपल्याला थोडक्यात माहीत असलं पाहिजे. लक्षात आलं. मग आता लक्षात घ्या की केंद्र सूची जी आहे ज्याच्यावरती संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे त्यामध्ये सध्या 98 विषय आहेत. सध्या 98 विषय त्यामध्ये दिलेले आहेत. खरं तर 2016च्या अगोदर 100 विषय त्यामध्ये होते. परंतु आता जी 101वी घटना दुरुस्ती झाली GST कायदा लागू करण्यासाठी, GST सुरू करण्यासाठी, त्या घटना दुरुस्तीनं या केंद्र सूचीतले 2 विषय वगळलेले आहेत म्हणजे काढून टाकलेले आहेत. 92 आणि 92C या 2 क्रमांकाचे ते विषय काढून टाकलेले आहेत. ज्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स एक आहे आणि दुसरा म्हणजे जाहिरातीवरील कर. तर हे 2 विषय आहेत ते काढलेले आहेत. आणि ते विषय जे आहेत ते काढल्यामुळे अगोदर जी 100 होती संख्या विषयांची केंद्र सूचीतल्या ती आता 98 वरती आलेली आहे. आपली राज्यघटना जेव्हा सुरू झाली किंवा लागू झाली 1950 साली त्यावेळी या संघ सूचीमध्ये केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते. नंतर त्याच्यामध्ये काही भर पडली, काही विषय बाद झाले, असे होऊन 100 विषय झालेले होते.
आणि त्याच्यामध्ये आता 2016 मध्ये 2 विषय बाद झाले, त्याच्यामुळे आता फक्त 98 विषय या केंद्र सूचीमध्ये राहिलेले आहेत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं. मग या केंद्र सूचीमध्ये कोणते विषय असतात, तर साधारणपणे संपूर्ण देशामध्ये ज्या विषयांच्या बाबत एकच कायदा असणं आवश्यक आहे, सारखाच कायदा असणं आवश्यक आहे, असे संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय या केंद्र सूचीमध्ये असतात. जसं देशाचं संरक्षण आहे, देशाचे जे काही संरक्षण करणाऱ्या तिन्ही सेना आहेत, नौदल, भूदल, हवाई दल, ह्या तिन्ही सेनांच्या संबंधित कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे, म्हणजे संसदेला आहे. तसंच चलन व्यवस्था असते देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये चलन व्यवस्था ही सारखीच असली पाहिजे. त्याच्यामुळे चलन व्यवस्था, बँकिंग व्यवहार, बँकिंग व्यवसाय, विमा व्यवसाय यासारखे जे चलनविषयक चलनाशी संबंधित बाबी आहेत त्या या केंद्र सूचीमध्ये दिलेल्या आहेत. तसंच दळणवळणाच्या संबंधी देखील विषय जे आहेत ते या केंद्र सूचीमध्येच आहेत. मग त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहेत, हवाई मार्ग आहेत, रेल्वे मार्ग आहेत, रेल्वे आहे, जलमार्ग आहेत, बंदरे आहेत. हे काय आहेत, तर हे सगळे विषय जे आहेत ते केंद्र सूचीमध्येच येतात, दळणवळणाशी संबंधित असणारे विषय. त्यानंतर जनगणना, देशामध्ये जी आपल्या जनगणना केली जाते, हा देखील या केंद्र सूचीतलाच विषय आहे. तसंच स्फोटके किंवा जे काही आपण त्याला म्हणतो दारुगोळा, शस्त्र तयार करणं, हा विषय देखील केंद्राचाच आहे. त्याच्या बाबतीत केंद्र म्हणजे संसदच कायदा करू शकते. अणुऊर्जा, अवकाश संशोधन हे महत्त्वाचे किंवा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे जे विषय आहेत ते या केंद्र सूचीमध्ये आहेत. त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार राज्यांना दिलेला नाही, तो फक्त संसदेलाच दिलेला आहे. तर लक्षात आलं. अशा पद्धतीनं साधारणपणे देशाच्या संरक्षणाशी संबंधित असणारे विषय, परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित असणारे विषय, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या संघटना किंवा महत्त्वाचे संस्था यांच्याशी करार करणं, यासारख्या ज्या बाबी आहेत त्या केंद्र सूचीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी सूची आहे ती म्हणजे राज्य सूची, की ज्या राज्य सूचीमध्ये दिलेल्या विषयावरती राज्याची विधिमंडळे कायदा करू शकतात. लक्षात आलं. तर त्याला म्हणतो आपण राज्य सूची. आणि या राज्य सूचीमध्ये सध्या 59 विषय आहेत. सध्या 59 विषय आहेत आणि 2016 पूर्वी त्याच्यामध्ये 61 विषय होते. तर जी 101वी घटना दुरुस्ती झाली जीएसटी संबंधी, तिने या राज्य सूचीतल्या 2 विषयांची देखील काय केलेली आहे, काढून टाकलेले आहेत. राज्य सूचीतले 2 विषय देखील काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे 61 वरून आता 59 विषय राज्य सूचीमध्ये झालेले आहेत. आणि जेव्हा आपली घटना अंमलात आली त्यावेळी या राज्य सूचीमध्ये 66 विषय होते. बरोबर आहे. तर ते 66 विषय होते, ते आता नंतर 61 विषय राहिले आणि त्यानंतर आता आणखी 2 कमी होऊन 59 विषय सध्या अस्तित्वात आहेत. आणि मग या बाबतीमध्ये म्हणजे राज्य सूचीमध्ये जे विषय असतात ते स्थानिक प्रदेशाशी संबंधित ज्या बाबी आहेत त्या स्थानिक प्रदेशातल्या विविधतेनुसार बदलणं गरजेचं आहे किंवा वेगवेगळं असणं अपेक्षित आहे, असेच विषय या राज्य सूचीमध्ये दिलेले असतात, की ज्यावरती मग राज्याला प्रत्येक राज्याला आपापल्या परीने वेगवेगळे कायदे करता येतात. मग यामध्ये साधारणपणे सार्वजनिक सुव्यवस्था राखणं, म्हणजे राज्यामधला जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था राखणं हा विषय त्या राज्याच्या विधिमंडळाकडे येतो. मग त्याच्याबाबत राज्याचं विधिमंडळ कायदा करतं. बरोबर आहे. तसंच पोलीस, तुरुंग व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, दवाखाने, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, मत्स्य क्षेत्र किंवा मत्स्य उद्योग जो चालतो समुद्रामध्ये असेल किंवा अंतर्गत जलस्रोत जे असतात, सरोवर, नदी, यामध्ये जो काही मत्स्य व्यवसाय चालतो तो विषय देखील राज्य सूचीमध्येच दिलेला आहे. त्यानंतर चित्रपटगृहे असतात, नाट्यगृहे असतात, असे विषय जे आहेत ते त्या राज्य सूचीमध्ये दिलेले आहेत, की ज्या संबंधी प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीनं वेगवेगळा कायदा बनवू शकतं. या बाबतीत संपूर्ण देशामध्ये एकच कायदा असणं आवश्यक नाही. तर असे कमी महत्त्वाचे विषय जे आहेत, स्थानिक विषय जे आहेत ते राज्य सूचीमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये सध्या 59 विषय हे राज्य सूचीमध्ये आपल्याला सध्या असलेले दिसून येतात. लक्षात आलं. मग इथेही लक्षात ठेवायचं की 101 घटना दुरुस्ती जी झाली जीएसटी संबंधी, तिने 2 विषय कमी केलेले आहेत. त्याच्यापूर्वी 61 विषय होते. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरी सूची आहे ती म्हणजे समवर्ती सूची. आता यामध्ये काय आहे, तर या सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयांच्या बाबत दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. संसद
आणि राज्य विधिमंडळ हे दोघंही या समवर्ती सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकतात. या सूचीमध्ये सध्या 52 विषय आहेत आणि राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्यामध्ये 47 विषय होते. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं? समवर्ती सूचीतल्या विषयावरती संसद आणि राज्य विधिमंडळ दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार असतो आणि ह्या कायदा जो आहे तो त्या दोघांमध्ये जर विसंगती असेल, म्हणजे आता याच्यावरती एकच विषयावरती संसद आणि राज्याचं विधिमंडळ या दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. मग एकाच विषयाच्या बाबतीत जर संसदेनेही कायदा केला आणि एखाद्या राज्यानंही राज्य विधिमंडळानेही कायदा केला, मग त्या दोन कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी ह्या एकमेकांना पूरक असल्या पाहिजेत. जर त्यांच्यामध्ये विसंगती असेल तर त्यामध्ये संसदेने केलेला कायदा हा वरचढ ठरतो. लक्षात आलं? म्हणजे समवर्ती सूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोघांनाही आहे, परंतु त्यामध्ये जर वाद निर्माण झाला, विसंगती असेल, दोघांनी एकाच विषयावरती केलेल्या कायद्यामध्ये विसंगती असेल तर संसदेचा कायदा हा जास्त प्रभावी ठरतो. त्या विसंगतीपुरता राज्याचा कायदा हा बाद होतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग यामध्ये साधारणपणे विवाह, घटस्फोट, कुटुंब नियोजनाचे बाबी किंवा योजना, त्यानंतर वीज, कामगार कल्याण, औषधे, वृत्तपत्रे, पुस्तके, मुद्रणालये हे असे काही महत्त्वाचे विषय जे आहेत ते या समवर्ती सूचीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि या बाबतीमध्ये केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. असे 52 विषय सध्या या समवर्ती सूचीमध्ये आहेत. 1950 साली यामध्ये 47 विषय होते. त्यामध्ये नंतर 5 विषय जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत. खरं तर हे जे 5 विषय आहेत ते अगोदर राज्य सूचीमध्ये होते, ते 5 विषय घटना दुरुस्ती करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली होती इंदिरा गांधींच्या काळामध्ये. तर त्या घटना दुरुस्तीनं 5 विषय राज्य सूचीतून उचलून समवर्ती सूचीमध्ये टाकले होते. त्याच्यामुळे राज्य सूचीमध्ये जी 66 विषय संख्या होती ती 61 झाली होती आणि समवर्ती सूचीत जी 47 विषय संख्या होती ती वाढून 52 झालेली आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्या 42व्या घटना दुरुस्तीनं कोणते 5 विषय हे राज्य सूचीतून उचलून समवर्ती सूचीमध्ये टाकले ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो.